गाव, पुन्हा कोकणात या गोष्टी पण खूप आहेत. भूत किंवा देवाच्या गोष्टी, करणी. ही जर स्वतःला कधी मला स्मृती झाला तर मला वाटते लुकिंग ॲट डॉक्टर निलेश साबळे आय कम बॅक. शूटिंगच्या वेळी तरी चालून जातं कारण खूप असतं युनिट आपलं, पण ते असताना शिफ्टिंग, आणि जेव्हा सगळं शिफ्ट होतात आणि तुम्ही शेवटचे राहतात तेव्हा भीती असते. आणि मग अचानक धाडा धाडा तो दरवाजा मिळत नाहीये, तो उघडत नाहीये आणि मग तो त्या सेकंदासाठी 10-12 सेकंदासाठी 20 सेकंदासाठी माणूस घालतो. सहा टाकायचं त्याच्यात, काय जे हातात येतं तर हळद टाकत होता, काय टाकत होतं पण ठीक होतं. तर माझ्या हातात लागलं लोबार, स्वाफाट तर ते ना फुटलं असं ठाप. डायरेक्टरने आता सांगितलं की तो जो वाडा होता ना, दुखावला गेलेला एक नाग होता आणि मग ते नागदेवता दुखावलेली, आणि तो दर महिन्याला का आठवड्याला एक चक्कर मारतो. 200 वर्ष ते चालू आहे आणि आम्ही विदाऊट शूज फिरत होतो. वाड्यात अलाउड नव्हतं. वा, सगळं आता सांगतो. इथं काहीतरी विचित्र आहे, भयंकर आहे. माणसं चित्रावर रातभर चाकवा आणि सकाळ खेळ खलास. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या या मंचावर आज एक अशी व्यक्ती आपल्या भेटीला आली आहे. त्या व्यक्तीला आपण वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. नाटकामध्ये त्याचा हातखंडा आहे. मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा आणि साऊथ इथे त्यानं सगळं आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपलं नाव कमावलं आहे. आणि असे सगळे आपल्या सगळ्यांचे लाडके मकरंद देशपांडे आज लोकमत फिल्मीच्या मंचावर आले आहेत. मकरंद सर, तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. अल्याड पल्याड सिनेमा येतोय आणि आम्हाला ट्रेलर पाहून, जसं आम्ही आत्ताच ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि ज्या पद्धतीनं ते शूट आम्ही पाहतोय केलं आहे, तुम्ही स्वतः ते खूप एन्जॉय केलं असणार. कारण थरारपड म्हटला की त्यात ताकदीचं शूटिंग असायला लागतं. पण मला पहिला प्रश्न थोडासा खट्याळ प्रश्न आहे की समोर जर भूत आला तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? अल्याड पल्याडच्या निमित्ताने मी विचारते. मला वाटते आपण बर्फ होणार, कारण का दुसरं रिॲक्शन द्यायला पण रिॲक्शन राहणार नाही. म्हणजे वाघासमोर आलं तर काय करेल असं जेव्हा विचारलं तेव्हा आपण म्हणू जे काय करेल ते वाघ करेल. पण भूताच्या संदर्भात मला असं वाटतंय की ते बोलण्याचं पण काहीच राहणार नाही. म्हणजे दातखिळी बसणं जे आहे तेच होऊ शकतं. कारण याचं कारण असं की आपण नंतर म्हणू शकतो की अरे मी ना नास्तिक आहे, मी कशातही बिलीव्ह करत नाही. पण लहानपणापासून जी एक भीती मनात आहे ती फक्त भूताची. ती अननोनची भीती नाही आहे, ते बोलणं आहे, अंधाराची भीती आहे वगैरे, ते ठीक आहे. भूताची भीती, आणि त्या भूतापासून दूर जायला म्हणून आम्ही तरी अंगारा लावायचो, विभूती ज्याला म्हणतात. आणि त्यामुळे भूत समोर आल्यावर मला वाटतंय माझं बालपणच जागं होईल. आणि त्यामुळे लहान मूल म्हणून तर तो घाबरणारच आणि तो काहीच बोलू शकत नाही. मला नाही वाटत की आपण किती वेळ बघ स्वप्नात आपल्याला अशी स्वप्न पडतात जिथे आपण ओरडतोय पण आवाज फुटत नाही. मला वाटते तीच आहे प्रतिक्रिया. असं कधी झालंय शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही अनेक ठिकाणी फिरत असता, अनेक ठिकाणी राहत असता, आणि असं म्हणतात ना एखाद्या जागेमध्ये तिथल्या वाईब्स असतात. कधी कधी एखादी जागा आपल्याला खूप प्रसन्न ठेवते आणि कधी कधी एखादी जागा असं वाटतं इथे कोणीतरी आहे, भले कोणी दिसत नाही पण त्या जागेचा तो एक मला वाटतं असं म्हणतात की तिथला तो परिणाम असतो आपल्यावर होणारा. तुमच्या बाबतीत असं झालं एखाद्या? मला माझ्या बाबतीत म्हणण्यापेक्षा माझे जे कोॲक्टर्स आहेत, आम्ही जेव्हा शूटिंगला, या फिल्मचं वेगळं सांगतो पण एका शूटिंगला गेलो होतो तर ते कोॲक्टर्स चेक इनच होत नव्हते. मी म्हटलं काय झालं काय? अरे नहीं वो रूम में वो मिरर को क्रैक गया. मिरर को क्रैक गया तो उससे क्या? नो. मग ती एक मुलगी म्हणाली की आय कॅन सेन्स सम बॅड एनर्जीज. वाव. मग कोणी मला सांगितलं की यू नो यहाँ पर वो भी माली भी बोल रहा था कि वो वाला रूम लो ना आप. क्या बोल रहे ये लोग. सो लोकांच्याकडे गोष्टी खूप असल्या ना की मग आपण आपल्या रूममध्ये पण विचार करायला लागतो, माझा मिरर नीट आहे ना. मोगाचा हे पाल आहे, आता पाल असणारच ना त्याच्यात काय, म्हणजे आता पालीला का विचारीला भूताची जोडायचं आहे. मला वाटतंय there's a profound line which I feel
It's like even the wars, they are fought because of the stories of mind, stories in your mind. So Bhoot is also a story in your mind, which is already seen the climax. सो तो क्लायमॅक्स संपलेला आहे तुमच्या डोक्यातही, त्यामुळे तुम्ही घाबरणारच. देर इज नो अदर चॉईस. आता आम्ही अल्ल्याड पल्ल्याडसाठी जे देवगडच्या बाजूला गाव होतं, त्याचं नाव नाही माहिती, कोकणात मालवण. तर बाकी तर देवगड हापूस वगैरे माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. पण या माणसाने, आमच्या डायरेक्टरनी, ते प्रीतम पाटीलनी जे लोकेशन शोधलं होतं, फार छान वाटतं असं बघितलं. टॉप शॉटनी तर कौलारू घर आहेत. पण मी नेमकाच सूर्यास्तानंतर गेलो होतो तिकडे आणि पोचलो. व्हॅन होती त्यामुळे तेवढ्या पुरतं एक बरं होतं. पण बाहेर उतरल्यावर इथे समोर वाडा दिसतोय, पण वाड्यापर्यंत जायला इकडून जा, तिकडून जा, तिकडनं पुढे जा, पुन्हा राईट मार, पुन्हा लेफ्ट मार, सरळी जाता येते. इथनं काय आणि कुठे बरं बाजूला घर आहे, ते कोणीतरी असायला पाहिजे की नाही घरातनं बाहेर आलं किंवा काय. नाही नाही, इथे लोक लवकर झोपतात. मग जागतं कोण, भूत का? म्हणजे लिटरली यू हॅव स्टार्टेड वॉकिंग टू द सेट अँड टुवर्ड्स द सेट आणि यू आर ऑलरेडी हॅव नाव. आणि भूताचा चित्रपट, सो मनातली भूतं काही कमी असतात, ती जास्त लवकर सरफेस करतात आणि त्यामुळे यू स्टार्ट फिलिंग स्केअर्ड. ऑफकोर्स आमचं मोठं युनिट असल्यामुळे, पण त्या भूमिकेत यायला आम्हाला वेळ नाही लागला किंवा त्या चित्रपटात यायला, त्या संहितेचा भाग बनायला वेळ नाही लागला. कारण ते गाव, पुन्हा कोकणात या गोष्टी पण खूप आहेत. भूत किंवा देवाच्या गोष्टी किंवा करणीच म्हणतात ना, तर अशा गोष्टी खूप आहेत. त्यामुळे मला असं वाटतं तिथे जर त्या गोष्टी डोक्यात आणल्या तर तुम्हाला भीती वाटायला लागते. त्यातून आमच्या या पोरांनी तुम्हाला सांगितलं असेल की आपला गौरवला सांगायचे आमचे, तो सुसू करायला म्हणून, व्हॅन लांब आहे, रात्र आहे, तर कुठेतरी झाड वगैरे, तर सांगायचे नाही इथे नको, तो वरती बसलाय. तो वरती बसल्या म्हटल्या, वरती कुठे बघतोय माणूस. मग असं 2-4 झाडांबद्दल झालं. मग काय, त्यांनी पाणी पिणं बंद केलं. मग काय करणार माणूस. म्हणजे मुद्दा काय, एक गोष्ट निघाली की there is this saying also, no, anybody who has stories rules the society. So when the stories are of ghosts, the ghosts are going to rule the society. So I think आमचं shooting was more ruled by the ghost because of the ghost stories. आणि आमच्या फिल्ममध्ये पण ghosts आहेत, त्यामुळे दोन्हीकडनं, अंतर्मुख बहिर्मुख दोन्हीकडनं आम्ही वी वर इन द स्टोरी ऑफ गोस्ट. सो येस, वी एन्जॉयड इट. नशिबाने काय, आय थिंक आपण एका एजला पोचतो जिथे साधारणतः रॅशनॅलिटी नाही म्हणणार, पण यू कॅन रिअली नाव सी व्हॉट इज देअर अँड व्हॉट इज नॉट देअर. म्हणजे द फिअर इज कमिंग आउट ऑफ, म्हणजे जंगली श्वापदाचा अजूनही भीती वाटू शकते, कारण का ते कुठनंही येऊ शकते, बरोबर है ना. पण जेव्हा भूतं ही तुमच्या मनातली आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे, आणि समजा बाहेर नसली तरी इट इज नॉट येट, आय डोंट नो. लहानपणी 2 गोष्टी ऐकल्या होत्या मी. ती होती, एक टांगा येतो, टांगेवाला घेऊन जातो आणि तुम्ही उतरता, टांगेवाल्याला पैसे देता, टांगेवाला पैसे घेत नाही, तेव्हा तुम्ही म्हणता पैसे का घेत नाही, आणि तो पाय बाहेर काढतो आणि तुम्हाला दिसतं त्याचे पाय उलटे आहेत, आणि मग तुम्हाला वाटतं तो तुमच्या मागे धावणार आहे, मग तुम्ही धावता. ती एक गोष्ट. आणखीन एक गोष्ट अशी होती की टांग्यात बसल्यावर डोकं खाली ठेवा, का तर मानकाप्या आहे पारावर, तो मान कापतो. तर म्हणजे काय गावात सगळे काय मुंड्या पडलेल्या आहेत की काय. तर मग ती लिंब वगैरे कापलेली, म्हणजे ते तुमचे किंवा काय म्हणतात त्याला, टाचण्या लावून, तर ते सगळे इमेजेस लक्षात येतात. आणि ते आपण गावी गेल्यावर बघितलेलं आहे, मग सांगितलेलं आहे त्यांनी, अडकरणी केली आहे वगैरे वगैरे. सो अशा गोष्टी खूप असल्यामुळे मला वाटतं की हा जो चित्रपट आहे किंवा ह्या जे जॉनर आपण म्हणतो ना भूत, मला वाटतं फारच इंटरेस्टिंग आहे.
जी दिसलेली नसलेली गोष्ट आपण त्याच्याबद्दल बोलतो आणि त्याची भीती आपल्या मनात आहे आणि आपल्या नाही, मला वाटतं जवळजवळ प्रत्येकाच्या मनात एक भूताची भीती आहे. त्यामुळे भूतावर चित्रपट फार का बनत नाहीत असा मला प्रश्न पडतो. कारण का मला वाटतं आपल्या चित्रपटाआधी माहीत नाही मला आणखी कुठला अगदीच या वर्षभरात आला असेल एखादा भूताचा चित्रपट, आय डोंट नो. किंवा मला वाटतं भूताचा चित्रपट बनवणं म्हणजे ती भीती लोकांपर्यंत. मला राम गोपाल वर्माचा भूत आठवतं. आय थिंक त्याच्यात लोक घाबरले होते आणि मग खूप हसायचे आणि ते भीतीपोटी हसायचे. म्हणजे सो येस, आय थिंक आमच्या डायरेक्टरनी गंमत केली आणि आमच्याकडे खूप असे यंग नट आहेत. गौरव, भाग्यम, सक्षम आणि अनुष्का आणि मग थोडेसे नावाजलेले आणि एक्सपिरियन्स संदीप पाठक, नंतर सुरेश विश्वकर्मा, मी आहे आणि आणखीन पण बरेच नट आहेत. ती आपली माधुरी पवार आणि मला वाटते नट सगळे खूप चांगले आहेत. खूप म्हणजे खूपच चांगले आहेत आणि कथानक टाईट आहे. त्यामुळे मला असं वाटतं दिस शुड वर्क. चित्रपटाचं चित्रीकरण कोकणात झालेलं आहे, तर तुम्ही आत्तापर्यंत कोकणात कधी राहिलात का किंवा तिथे फिरायला गेलात का? आणि जसे चित्रपटात आम्हाला दाखवलं आहे की वेगवेगळे अनुभव येतात, तसे खऱ्या आयुष्यात कधी अनुभव घेतला आहे का किंवा चित्रीकरणाच्या निमित्ताने असा काही अनुभव आला आहे का कोकणात? कोकणात मी खरं एवढा नाही फिरलो खरंच. आत्ता पण मी 2-3 फिल्म्स केल्या कोकणातच केल्या. पण एकदा गाडीतनं जाताना पोचतच नव्हतो मी, तेव्हा मला सांगण्यात आलं चकवा मारला आहे. म्हटलं काय चकवा मारला? तो ड्रायव्हर आहे इकडचा, कसला चकवा मारला? त्याला काहीतरी काय बोलतोय आपला चकवा मारला. म्हटलं तू इकडचा आहे, मी समजू शकतो मुंबईचा आहे. म्हणे म्हणे म्हणून तर सांगतोय तुम्हाला चकवा लागलाय, आता थांबा जरा. म्हटलं म्हणजे थांबा म्हणजे काय? नाही मिळेल आपल्याला हळूहळू. तेव्हा मी घाबरलो होतो. किंवा तुम्हाला जेव्हा रस्ता मिळत नाही ना आणि तुमचा ड्रायव्हर म्हणतोय तुला रस्ता नाही मिळाला, चकवा लागलाय, तेव्हा ती भीती वाटली होती. यू नो, यू आर ऑलवेज वरीड अबाउट इज नो पॉईंट ऑफ रिटर्न. ही रस्ताच नाही माहिती तर मग काय करायचं? मग काय माणूस तसंच डेफिनेटली झालं. अर्थात, पण चित्रपटाचं चित्रीकरण जे झालं आहे ते संध्याकाळी 6 नंतर सुरू व्हायचं असं आम्हाला कळलं आणि ते पहाटेपर्यंत चालायचं. त्याच्यात हां, तर त्याच्यात एकूण जो सगळं ट्रेलर बघितला तर सगळे भयानक प्रसंग आहेत. रात्री मध्यरात्री असं शूट करताना कधी असं वाटलं की नाही आता जरा अति होतं आहे किंवा हे खूपच अंगावर येतं आहे स्वतःला शूट करताना? तिथे काय शूटिंगच्या वेळी तरी चालून जातं कारण का खूप असतं युनिट आपलं, लाईट्स, सेट, बरंच मटेरियल, आपले लोक खूप असतात त्यामुळे तेवढं चालून जातं. पण ते असताना शिफ्टिंग आणि जेव्हा सगळं शिफ्ट होतात आणि तुम्ही शेवटचे राहतात तेव्हा भीती असते. नेहमी रिकाम्या जागेची भीती असते. रात्री जेव्हा शिफ्टिंग असतं तेव्हा सगळ्यात जास्त, किंवा व्हॅन दूर आहे तेव्हा, किंवा व्हॅनमध्ये असताना जनरेटरनी बंद होणं आणि मग अचानक धाडा धाडा तो दरवाजा मिळत नाहीये, तो उघडत नाहीये आणि मग तो त्या सेकंदासाठी 10-12 सेकंदासाठी 20 सेकंदासाठी माणूस घाबरतो. तसं डेफिनेटली आहे. कोकण म्हटल्यावर मला एक अनुभव असा होता का शूटिंगला ज्यांच्या घरी जेवायला थांबलो होतो, बाहेर होतो पण जेवायला तिकडे, तर तिकडे कुटुंब प्रमुख जे असतात त्यांच्यातला एखादा पाय सुजलेला होता. म्हटलं काय झालं? म्हणे काय ते मी चुकून मला दुर्बुद्धी झाली. म्हणे काय दुर्बुद्धी झाली? ते देव चालतात ना, ते त्यांच्या त्या वेळेत जायला नाही पाहिजे. मी गेलो तर मला पायाला जोरात काटा घुसला. देवांच्या वाटेनी गेलो म्हणून. तर ती मी त्याचा खूप विचार केला, म्हणजे काय त्यांचं वय आणि बाकी सुज्ञान, म्हणजे पॉलिटिक्सबद्दल बोला. कोकण या बाबतीत खूप छान आहे त्यांचं, म्हणजे सुशिक्षित आहेत खूप. त्यांनी का कोणाला वोट दिलं, का दिलं, काय राग, अगदी स्पष्ट सगळं काही. आणि गोड, अतिशय गोड लोक. मग विचार केला की काय त्यांना असं
मग लक्षात आलं की त्या इतक्या रूढी चालत आल्या आहेत की या वेळात हे लोक चालतात किंवा इथे भूत प्रेत आहे आणि ते किंवा ते तुम्ही नारळ फोडा तर ते नीट होईल किंवा एवढं सगळं असं आहे की मग मग तुम्हालाही वाटतं की त्याच्यानंतर ती लाल मातीतनं आपण एक 5 मिनिटं चालतोय तेव्हा थोडी भीती वाटते. डे मध्ये सुद्धा एकटं मला वाटतं जिथे पण एकटं असतो ना माणूस तिथे भीती घर निर्माण करतं असं मला वाटतं. सर माझा प्रश्न आत्ताच्याच प्रश्नाला जोडून आहे की बऱ्याचशा भूताच्या रिलेटेड आपण भाकड कथा ऐकलेल्या असतात लहानपणापासून. तुमच्या लक्षात राहिलेली अशी एखादी कथा आहे का जी अशी एखादी भूताशी रिलेटेड असेल जी कायमची लक्षात राहिली आहे किंवा घडली होती लहानपणी? मी बांद्र्याला होतो तेव्हा ते खूप इंटरेस्टिंग 16वा रस्ता होता की एका साईडला असे बंगले होते आणि एका साईडला अशी चाळ झोपडपट्टी अशी होती. मग इथल्याच बायका इथे येऊन काम करायच्या घरात वगैरे अशा आणि तिथे मध्ये एक विहीर होती तिथे आणि दारू पिऊन ते पडायचे आणि मग साधारण महिन्याभराला किंवा 1-2 महिन्यातनं असं एकदा कळायचं की तिकडं खूप गर्दी जमली आहे. गर्दी जमली म्हणजे काय, एखादं प्रेत आहे, मग कोणी उडी मारली का, मग कोणी काय, तर तिथपर्यंत ठीक आहे. मग 2-4 महिन्यांनी ते भूत आहे तिकडे, म्हणजे मेल्यावर माणसाचं भूतच येतं असंच असतं. तेवढं आम्हाला लहानपणी माहिती होतं. मग माझ्यावरती राहणारा मुलगा होता, त्याची केअरटेकर होती एक बाई आणि ती आमची पण काळजी घ्यायची. आणि एक दिवस ती गेली. ती काही विहिरीत गेली नाही, पण आम्हाला ती माहिती होतं की गेल्यावर माणूस भूत बनतं. तर ती भीती राहिली की आता ती त्या जिन्यानी येणार. आणि तुला गंमत सांगतो, हे आता पुढची गंमत. त्या जागी एक प्रायव्हेट बंगला झाला 3 मजली. हा, आणि मी आता 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. मी तिथे परत गेलो होतो तर त्यांनी मला सांगितलं ते होतं एक मास्क लगाया, एक असा मास्क होता भूत दूर करायला म्हणून एक असा. क्या है देख उधर, वो जो बाई थी ना बाई, उसका भूत आता है अभी भी बोलते. ते लोक त्या जागी राहत नाही कोणी, अजूनही राहत नाहीत. सो आय डोंट नो व्हॉट इज इट. मी काही क्रॉस चेक केलं नाही, पण ते आहे लहानपणच्या त्या गोष्टी आहेत. अगदी क्रिस्टल क्लिअर मला आठवत आहे. पण विहीर, उघड्या विहीर असायच्या ना तेव्हा तर सगळ्या, आणि पाणी काय, आणि तो म्हणजे सगळ्यांना असं ते एक प्रकारे इंटरेस्टिंग असं ते गॉसिप व्हायचं, स्कॅन्डलस घ्यावं की महिन्याभरातनं एक तरी कोणीतरी पडलेला असायचा. खरं दारू पिऊन पडलेला असायचा. कोणाचं भांडण झालं, कोणी सांगायचं नाही ते भूत घेऊन गेलं त्याला. तेव्हा केवढ्या गोष्टी ना. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे की तुम्ही मराठीतही काम केलंय, हिंदीतही काम केलंय, बऱ्याच वेगवेगळ्या फिल्म्समध्ये काम केलंय, पण मराठीत काम करण्याचा काय वेगळा अनुभव आहे इतर बॉलिवूड किंवा साऊथपेक्षा? मराठीत आपली भाषा आहे. आपण विचार करतो ज्या भाषेत बोलत आपण मोठे झालो. पहिली म्हणजे आई म्हटलं असेल, त्याच्यानंतर जे काही बोललो ते मराठीत बोललेलं असल्यामुळे, किंवा माझं शिक्षण हे 10वी पर्यंत मराठी माध्यमातून झालं. त्यामुळे साधारण आपण जे वाचलं, जे संस्कार झाले आपले, त्याच सहजतेने त्या भाषेत काम करणं आणि आपल्या सेटवर साधारण तशीच भाजी मिळणं आणि तसंच आमटी किंवा वरण किंवा भात. ते मी व्हेजिटेरियन आहे, तर ते खायला मिळणं त्याची एक गंमत असते ना. आपण साऊथला वगैरे जातो ते एकदम वेगळं जेवण असतं, किंवा तुम्ही नॉर्थ हिंदीत करा, नॉर्थ इंडियन फूड. तर आपल्या सेटवर आपल्याला पाहिजे, आपण जे नेहमी खात आलो आहे ते आणि जे बोलत आलो आहे ती भाषा, मला वाटते दॅट मेक्स यू मोर कम्प्लीट अँड मोर ॲट इज, मोर ॲट होम. आणि त्यातून सगळं युनिट आपण सगळ्यांशी बोलतोय, मराठीत गप्पा मारतोय, आणि त्या निमित्ताने मग सगळ्या अगदी राजकीय गोष्टी असू देत किंवा साहित्यिक असू देत
किंवा आध्यात्मिक असू दे, सगळे एका सोशो कल्चरल प्लॅटफॉर्मवर तुम्ही महाराष्ट्रीयन होऊन जा आणि त्याची गंमत, किंवा ते भक्तिवाङ्मयी असो, त्यामुळे ती गंमत. सर जसं हा सिनेमा हॉरर कॉमेडी आहे, तर म्हणजे भीती दाखवायची आणि हसवायचं सुद्धा आहे, तर हे दोन्ही किती चॅलेंजिंग असतं. म्हणजे तुम्ही स्वतः ॲक्टिंग करता करता तुम्हाला भीती वाटत असते की तुम्हालाही हसू येत असतं जे सुरू मला वाटतं असतं एकमेकांना पाहून आम्ही हसत असतो. कारण का आता मला त्याच्यात जसा मंत्र काय म्हणायचं, तर प्रीतम पाटीलने एवढे सगळे मंत्र काढले होते, पण मला असं वाटलं होतं की काय ते कुठलेही मंत्र घ्या, ओम हनुमंत, हनुमानजी आले की झालं, आणि रुद्र अवतार झालं की नाही का, ते नाही का हनुमान चालीसा, भूत पिशाच निकट नाही आहे, महावीर जप नाम सुना. तर मला असं वाटलं ओम हिम 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 ओम क्लीम 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 खिम खिम खिची 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 हनुमंत हे शक्ती डाकी फट 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 स्वा, हे फट 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 स्वा म्हणायला जी मजा आली होती मला सगळ्यात. आणि ते काय मजा आली का मला काय, डोळे बिळे फिरतात फट स्वा. मला आठवत आहे की आम्ही नंतर क्लायमॅक्सला सगळं तो यज्ञ असा करतो की मोक्ष मिळायला, तर त्याच्यात काहीतरी फट 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 स्वाहा टाकायचं, तर त्याच्यात काय जे हातात येतं तर हळद टाकत होता, काय टाकत होतं पण ठीक होतं. तर माझ्या हातात लागलं लोबान, स्वाफाट स्वा, तर ते ना फुटलं असं ठाप. मग मला एवढी मजा आली, आमच्या शूटिंगचं लोबान माझ्या त्या फाट स्वाहामध्ये एवढं फोडलंय मी ते. तेव्हा बघा त्याच्यात खूप मजा आली, माणूस वेडा होत गेला. आणि मग ते एकूण ते करताना मजा आली, पण साधारण चक्कर यायला लागते एका पॉईंट. मला लक्षात आलंय भीती ही वाटते याचं कारण यू लूज युअर सायकोलॉजिकल बॅलन्स. ते इक्विलिब्रियम आहे तो इकडे तिकडे जातो आणि मग तुम्हाला चक्कर येते. मग खरं तुम्ही श्वास परत आणायचा असतो, पण माणूस त्याच्यात अजून श्वास दाबून टाकतो, तुम्ही गेट्स चोक्ड. पण भीतीला मला वाटतंय हास्यरस हा त्याचा एंड आहे. म्हणजे भीती वाटणार आणि इट विल कन्वर्ट इन टू अ लाफ्टर, बिकॉज भीती जास्त वेळ सस्टेन होत नाही, म्हणून माणूस हसतो बाबा त्याच्यातनं बाहेर पडायला पटकन. तो नाही का माणूस कुठे जाऊन येतो आणि जोरात हसतो की बाबा थोडा रिलॅक्स होऊन जाईल, डिस्ट्रेसिंग. आणि दुसरा प्रश्न, आत्मा अंगात येणं वगैरे हे जे आहे ते तुम्हाला खऱ्या आयुष्यात काय वाटतं, ही अंधश्रद्धा आहे की थोडा थोडा तुमचा पण विश्वास आहे? हाऊ डू आय से दॅट, की मग ते आत्मा बाहेर आहे का, हा असा एक वेगळा मुद्दा आहे. मला वाटतं आम्ही नट आहोत, तर आम्ही जेव्हा कॅरेक्टर करतो, मी एवढं म्हणू शकतो कॅरेक्टरचे आत्मे आमच्यात राहून जातात. त्यामुळे ते कॅरेक्टर जे सिद्धयोगीचं जे कॅरेक्टर केलं आहे ते आतमध्ये, ते शूटवर गेल्यावर ते आल्यावर मजा यायची मला. म्हणजे ते मला ते आय यूज टू लव्ह टू गेट पजेस्ड बाय सिद्धयोगी. कारण का ते कॅरेक्टर एवढे भन्नाट होतं की त्यांनी सांगितलं होतं तो अर्धवट सिद्ध. अर्धवट सिद्धी असलेला माणूस कसा करायचा, नाही का. तर त्यामुळे मला मजा आली. मग ते तर पण मी लहान असताना आईबरोबर जायचो नवरात्रीला ते घागरी फुंकायला, तेव्हा त्यांच्यात ते देवी यायची. त्या देवी येऊन मग मी बघायचो, किंवा मी असं भेटलोय काही लोकांना ज्यांच्या अंगात देवी येते आणि मग ते सांगतात तुमचं. मी कधी पडताळून नाही पाहिलं हे बरोबर आहे की नाही आहे, पण ते असं करतात हे बघितलं. माझ्या भावाकडे एक पेंटर होता, तो आता नाही आहे, माधू म्हणून. तो यायचा नाही, तो बाकीचं साईड काम करायचा आणि ऑल ऑफ अ सडन त्याच्या अंगात यायचं. त्या दिवशी तो खूप मोठा होऊन जायचा, तो सगळे त्याचे पाया पडायचे. म्हणजे किती गंमत वाटायची मला की अंगात आलं मग सगळे पाया पडले. नाहीतर त्याला हे माझ्या हे आण रे, पाणी दे रे, हे काम नाही केलं, आणि अंगात आल्यावर त्याच्या पाया पडतात. म्हणजे विलक्षण आहे सगळं. माझ्या अंगात मला वाटते फक्त कॅरेक्टरचे आत्मे येतात. आणि
आम्ही पण खूप मोठे भूत आहोत नाही का. सर तुम्ही म्हणालात की आता तुमच्या अंगात कॅरेक्टर्सचे आत्मे येतात. तुम्ही भरपूर कॅरेक्टर्स केली आहेत आत्तापर्यंत. सो कोणतं कॅरेक्टरचा आत्मा अजूनपर्यंत आहे तुमच्यात? मला वाटते सध्या तर सिद्धयोगी आहे. स्वदेशचं ते गाणं किंवा ॲडव्होकेट चंद्रकांत मुळे माझं आवडतं कॅरेक्टर आहे ते, कारण एकदम ॲडव्होकेट वेगळ्या पद्धतीने करायला मिळालं मला तो. आणि एक लहान मुलांची फिल्म केली होती मी, विशाल भारद्वाजची ती पहिली फिल्म होती. ती होती मकडी. त्याच्यात मी कसाईचा रोल केला होता. घाबरवतो लहान मुलांना, त्याच्यात चेटकीण आहे. तर ते करताना मला खूप गंमत वाटली होती. लहान मुलांसाठी फिल्म करणं आहे ना, त्याच्यात वेगळा अभिनय आणि त्याच्यात गाणंही गायलं मी. त्यामुळे मला ते खूपच, कारण का गुलजार साहेबांनी ते ऐकलं की आधी यांनी कसं म्हटलं आहे ते अप्रूव्ह झालं आणि मग ते रिलीज झालं. पण येस, तसे साऊथच्या काही फिल्म्स आहेत, पण मला वाटतं ह्या आपल्या इकडच्या आणि मराठीत मी केलेल्या दगडी चाळमधला डॅडी, आय थिंक दॅट इज रिअली समथिंग वर्थ. म्हणजे कसा झालं माहीत नाही, बट इट जस्ट हॅपन. पण बऱ्याचशा शोजमध्ये तुमचं कॅरेक्टर केलं जातं जे प्रेक्षकांना पाहायला फार आवडतं, जे कॉमेडी अंगाने असतं. सो तुम्हाला कुठल्या नटाचं कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला साकारलंय ते पाहायला आवडतं? कुठल्या नटाने साकारलेलं तुमचं कॅरेक्टर? डॉक्टर निलेश साबळे. नो, म्हणजे मी म्हणतोय की मी जर स्वतःला कधी मला स्मृती भ्रंश झाला तर मला वाटते लुकिंग ॲट डॉक्टर निलेश साबळे आय कम बॅक. तो ज्या पद्धतीने करतो अनबिलिव्हेबल. कालच अल्ल्याड पल्ल्याडच्या प्रमोशनसाठी हसतायना हसायलाच पाहिजे ह्याच्यावर गेलो होतो. कलर्सचा जो प्रोग्राम आहे, माय गॉड सेन्सेशन. उफ, तो भाऊ कदम, तो ओंकार, माय गॉड, अनदर लेवल. पण डॉक्टर निलेश साबळे अल्टिमेट. अल्लाड पलाडमध्ये तुम्ही गौरव मोरे जो असाच कॉमेडी शोमधनं आलेला आहे पुढे, आता तो सिनेमे करतो, आणखी नवोदित कलाकारही आहेत. पण आजची ही मुलं कशी वाटली आणि काम करताना त्यांच्यासोबत तुमचं कसं बॉन्डिंग होतं? किती मजा मस्ती करायचं त्या जनरेशनसोबत? म्हणजे आय एम सरप्राईज की ते इतके फिल्म लवर्स आहेत. म्हणजे दे आर नॉट जस्ट फिल्मी, ते फिल्म लवर्स आहेत. म्हणजे गौरवला सत्या फिल्म पाठ, माझे संवाद मला जितके आठवत नाहीत तेवढे त्याला आठवत. तो चालता बोलता चित्रपट आहे स्वतःच. म्हणजे अल्ल्याड पल्ल्याडला शॉर्टमध्ये नसताना चित्रपट बद्दल गोष्ट, शॉर्टमध्ये आल्यावर तर तो उत्स्फूर्त अभिनेता आहे. आणि त्यांची एनर्जी जी आहे, तो सक्षम थोडा विचार करणारा असा आहे. पण अगेन वर्ल्ड सिनेमा बघणारा माणूस. नंतर भाग्य हा नवीन मुलगा आहे, पण तो अतिशय हुशार आणि मला वाटतं ही इज गॉट अ एक्स्ट्रीमली हाय IQ. त्यामुळे एकदम ब्राईट मुलं. मला या यंग मुलांचं एक चांगलं आहे, दे सो ओपन, यू कॅन शेअर एनिथिंग विथ देम. आणि ते हंग्री पण आहेत. म्हणजे तीही गोष्ट आहे, जमेची बाजू आहे ती. त्यामुळे ते खूप, उलट आमचं शूटिंग टाईम बस जस्ट, म्हणजे जरी आमच्या डिरेक्टरने आमच्याकडनं खूप काम करून घेतलं, कधीच 12 तासाची शिफ्ट नव्हती ती. आणि थकवलं आम्हाला. मला तर पायातही मी काही घालायचो नाही, त्या दगडातनं चालायचो. यंगस्टर्स सगळे बूट बीट काहीतरी घालून होते, मी एकटा नाही. त्यामुळे आय वॉज यंगर देन देम. पण ते सगळं लागत असताना, ते सगळं करत असताना
आम्ही या मुलांमुळे वी वर कम्प्लिटली अवेक. आणि मग संदीप पाठक तर काही सांगू नकोस. एक तर नाटकवाला, नाटक वेडा, त्यामुळे त्याला मी मिळालो तर त्याला एकदम ते खूप गंमत वाटली की नाटकांबद्दल खूप बोलता आलं. आणि अतिशय फारच सुंदर नट आहे तो. त्यामुळे आम्ही एकूण आमची टीम छान होती. आणि डायरेक्टरमध्ये पण एक नट आहे आणि तो नाटक करायचा आणि त्याला तर तेही बघायला मिळालं. त्यामुळे तो डायरेक्टरला जेव्हा नट बनवलं तेव्हा आम्ही अजून सोपे झालो. कारण मग त्याला आम्ही बिझी ठेवलं नटमध्ये आणि मग आम्ही आमचं काम करत होतो. या मुलाखतीच्या निमित्ताने आम्ही काही जुने फोटो तुमचे पाहत होतो आणि कयामत से कयामत तक मधला आमिर सोबतचा फोटो आणि तुमची हेअरस्टाईल, सुरुवातीला मी बोलते हेअरस्टाईलवर, तेव्हा केस मोठे नव्हते, शॉर्ट. आणि तर आम्ही असं चर्चा झाली, सर एकदम केस असे वगैरे कापले तर हँडसम एकदम दिसत आहेत, असं आमचं हे झालं. तर मला तुमच्या हेअरस्टाईलविषयी विचारायचं आहे की कधी हे सुचलं की अशा पद्धतीनं आपण, कारण ही तुमची आता आयडेंटिटी आहे, म्हणजे जसं निलेश साबळे, डॉक्टर निलेश साबळे यांचं म्हणालात तुम्ही, तर ती आयडेंटिटी झाली आहे केस. सो मला याच्याविषयी कुतूहल फार आहे, मला नाही किंवा सगळ्यांनाच, की ही हेअरस्टाईल आणि ती मेंटेन करणं किंवा तशी ठेवणं, त्या पद्धतीनं जाणं, याविषयी पहिल्यांदा आलेल्या काही प्रतिक्रिया, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, या आम्हाला ऐकायला आवडतील हेअरस्टाईलविषयी. हेअरस्टाईल मी तुला सांगू का, कारण मुळात माझी जेव्हा यंग म्हणजे कॉलेजमध्ये असताना तर केस, एक तर मी आधी स्पोर्ट्स पर्सन, क्रिकेट खेळायचो, खो खो खेळायचो, बरंच काय काय. त्यामुळे स्पोर्ट्स पर्सन असलेला माणूस त्यावेळी तरी आम्ही आमचे केस क्रिकेटमध्ये वगैरे ते येऊ शकायचे नाहीत समोर, कारण का ते कीपिंग करायचो, त्यामुळे ते केस थोडे कमीच असायचे. पण मग स्पोर्ट्स कमी झाले, थांबवलं आणि मग ॲक्टिंग करायला लागलं. मग काय केस नाटकासाठी काही असं काही एवढं असायचं नाही. आणि मग मी खूप तसा केअरफ्री माणूस, मी असा नाही आहे की, मला असं वाटायचं जगता जगता जे रूप होईल ते ठेवावं. मग मला लक्षात आलं की हळूहळू आय हॅड विदिन मी दॅट फ्री पर्सन, की ज्याच्यामुळे ते केस असेच राहिलेले मला अजून आवडायचे. मग ते तसं राहत गेलं. मी ॲक्च्युली ना, लोकांना वाटतं मी लूक बनवलं आहे, मी लूक बनवलं नाही, जगता जगता बनत गेला तो लूक. आणि मग ज्याला जो आवडला, मग अगदीच कधी लागलं तर डॅडीच्या वेळी कापले केस, म्हणजे जेव्हा अगदीच मला दिसतं की इथे काहीतरी करायला पाहिजे, किंवा आता ही दाढी ठेवली आहे एका दुसऱ्या फिल्मसाठी, तर त्यावेळी मी तेवढ्यापुरतं करतो. पण हे केस लोक का लांब ठेवत नाहीत माहिती, अरे कैसा मेंटेन करेगा, अरे कितना पसीना आया, अरे क्या हुआ, बरेच प्रॉब्लेम असतात, म्हणून लोक वाढवत नाहीत. मला वाटते लोकांना केस मोठे करून बघा, प्रत्येकाला आवडतील, फक्त ते मेंटेन करायला त्रास होतो, म्हणून लोक वाढवत नाही. नाही तर लांब केस कोणाला नको आहेत, आणि प्रत्येक माणूस चांगला दिसतो. निश्चित. भूमिकेसाठी एखाद्या म्हणजे केस वाढवल्यानंतर भूमिकेसाठी एखाद्या केसांचं बलिदान द्यावं लागलं, त्या पहिल्यांदा वाईट वाटलं होतं? हो. कुठली भूमिका होती ती? महिने लागतील हे मला लक्षात. कुठली अशी भूमिका होती? नेमकी कुठली भूमिका होती? डॅडीसाठी कापले मी. ते एक आणखीन एक वेब शो होता, त्याच्यासाठी कापले होते. तेव्हा ऑफकोर्स फरक पडतो ना. अचानक तुमचे केस गेले. नाही, मी एका नाटकासाठी कापले होते खूप आधी. आय स्टील रिमेंबर. काय झालं माहीत नाही मला. मी सुदामाचा रोल करणार होतो आणि काय झालं माहीत नाही मला. मी कापून आलो रे नाटकासाठी सगळं करून. आणि मी नंतर बघितलं स्वतःला, म्हटलं अरे काय वेडा आहे हा मुलगा. स्वतःलाच म्हटलं मी. आईला म्हटलं हे बघ मी काय केलंय. काय म्हणलं, नाटक वेडा मुलगा, नाटकासाठी करणार. कयामत से कयामत तकचा मगाशी मी उल्लेख केला. त्याच्यानंतर कट्टू लगानला तुम्ही नकार दिला होतात असंही आम्हाला. तेव्हा आमिरशी काही बोलणं झालं होतं किंवा आमिर कयामत से कयामत तक ते लगान, आणि त्यानंतर आमिर सोबतचं तुमचं बॉन्डिंग रिलेशन कसं आहे आणि काय? आमिर बरोबर खरं त्याच्या आधीपासून बॉन्डिंग आहे. कारण का आम्ही जेव्हा नाटक करायचो तेव्हा तो बॅकस्टेजही करायचा. आमच्या डायरेक्टर आमचे एक कॉमन होते, महेंद्र जोशी. ते आता नाही आहेत. गुजरातीचे खूप मोठे, आणि हिंदीत पण त्यांनी गेली नाटकं. ते प्रायोगिक खूप मोठे दिग्दर्शक. तर आमिर त्यांच्याकडे नाटक करायला आला होता
आणि त्यावेळी तो बॅकस्टेज करत होता आणि तेव्हा मी मेन रोल करत होतो. त्यामुळे आमिर विंगेत असायचा आणि मला आठवतं आहे त्याला रिप्लेसमेंट पण दिली होती एका शोला. आणि त्यामुळे आमिर मला तो माहिती होता. त्यामुळे जेव्हा मी कयामत से कयामत तकच्या ऑफिसमध्ये गेलो, माझं अप्रुव्हल झालं आणि बाहेर मला तो दिसला, म्हटलं तू क्या कर रहा था. मला माहीत नव्हतं त्यांचं काय नातं आहे. तर मला म्हणाला की मैं हीरो हूँ इस फिल्म का. तेव्हा मी त्याला बघून हसलो होतो, तू हिरो. मग नंतर फारच गोड मुलगा तो. मग शूटिंगला मग त्याची जर्नी बघितली मी. म्हटलं इतकं छान वाटलं की एक बॅकस्टेज करणारा शिकत होता आणि तो शिकता 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 नुसता नट म्हणून चांगला नाही झाला, त्याला फिल्म काय असते, कथानक काय असतं, स्क्रीन प्ले काय असतं हे कळायला लागलं. आणि तो सब्जेक्ट बनवायचा, स्क्रिप्ट कोणी घेऊन गेलं की. आणि वी हॅव सीन, म्हणजे त्याची फिल्मोग्राफी बघितली तर किती छान छान फिल्म्स तो असतो ज्या फिल्म्समध्ये. तर लगानच्या वेळी असं झालं की त्याचा जो रायटर डायरेक्टर आहे आशुतोष गोवारीकर, हा माझा लहानपणचा. त्यामुळे तो लिहितोय त्याने, मी लगानचा पहिला ड्राफ्ट ऐकला. अगदी माझ्या तालमीच्या इकडे माझी तालीम संपल्यावर आशुतोषने मला येऊन ऐकवलं होतं. तेवढे आम्ही चांगले मित्र. आणि क्रिकेट फक्त आशू म्हणाला मला की 6 महिने लागतील. तर मी म्हटलं अरे मी 6 महिने नाटकापासून दूर कसं राहू. तर त्यांनी मला तर फार छान मार्ग सुचवला होता. तो म्हणाला होता मी तुला तिकडे छान रूम बनवून देतो, रायटिंग रूम, आणि तू तिथे 6 महिने नाटकं लिही आणि एकत्र येऊन नंतर कर वर्षभर. तर मला आवडली होती कल्पना ती. म्हटलं नाही नाही हे चुकीचं आहे काहीतरी. एवढा वेळ कोणाला द्यायला, मला ना माझा वेळ द्यायला आवडत नाही खूप. 6 महिने चान्सेस नाही. म्हणजे मी आता समजा 15 दिवस जरी कोणाला दिली तरी मी त्यातले 2 दिवस सांगे मी नाही आहे, काही नसतं पण नाही. मग त्या वेळेत काय करता, निवांतपणा काही आवडतो? नाही, मी वाट बघतो काय सुचेल त्याची. काहीतरी रिकामं राहावं असं मला नेहमी वाटतं. आणि तरी लगानमधलं कुठलं कॅरेक्टर नाही तुम्हाला? ते आशू मला अजून आठवतं. मी आशूला सांगितलं, मग आमिरने घरी बोलवलं. मग आमिर म्हणाला दिस इज माय होम प्रोडक्शन. त्यांनी इमोशनल असा टॉक पण दिला. दिस इज माय फर्स्ट होम प्रोडक्शन. मैक तू ऐसा नहीं कर सकता, तू तू क्रिकेटर, तू ऊपर से क्रिकेट की फिल्म एंड तू नहीं कर रहा, ये गलत है, ये दिस इज नॉट राइट. तर म्हटलं आमिर, आणि आशूने मला सांगितलं होतं यू चूज द कॅरेक्टर. असं होतं. आम्ही एवढे जवळचे आहोत की तू म्हणशील ते कॅरेक्टर. पण मी ठरवलं होतं की मी 6 महिने कुठे नाही जाणार. आणि नाही गेलो. मला मला काही क्लॅरिटी माझ्या आयुष्यात राहिल्या की मी वेळ खूप देणार नाही कोणाला. आणि मला खूप मोठे रोल करायची काही इच्छा नव्हती कधीच, की मी हिरो बनायला पाहिजे वगैरे अशी अजिबात इच्छा नव्हती. या गेल्या 5-7 वर्षात मी काही मोठ्या भूमिका केल्या. मला माझा वेळ नाटकासाठी सगळ्यात जास्त लागायचा आणि जगण्यासाठी जास्त वेळ. आमिर की शाहरुख, तुमच्या मते कोण अधिक हे आहे, मित्र म्हणून चांगला किंवा वेगळा किंवा काय? खरं मित्र कोणाचाच नाही, मी खरं सांगू का. कारण का ते सगळे खूप ते फार मोर बिझी इन देअर लाईव्स. आणि त्यांच्या लाईफमध्ये मी कुठेच नाही आहे. आणि आय नेवर हॅव गॉन टू एनी देअर बर्थडे पार्टीज और एनी पार्टीज. सो बिकॉज मला असं नेहमी वाटतं की माणसाच्या आयुष्यात माणसं येत असतात. आणि थिएटरच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर देर इज ऑलवेज एन एंट्री अँड देर इज एक्झिट, अँड यू शुड नो युअर एक्झिट. अँड वन्स यू एक्झिट दॅट डज नॉट मीन यू आर नॉट विथ इन द प्ले. यू कॅन कम इन अनदर सीन. सो मी पुन्हा भेटू शकतो आमिरला परत कुठल्या तरी सीनमध्ये किंवा शाहरुखला. अँड आय नो वी नो इच अदर सो वेल की if Shahrukh knows I'm here and if he's around, he will knock the door. Even after 10 years, he will knock the door and say,
अँड वी विल मीट इच अदर. तेव्हा आमिर बरोबर दे बोथ हॅव बीन व्हेरी नाईस टू मी वेन आय नीडेड. आमिरला मी एका फिल्मसाठी बोलवलं होतं ऑडिओ लॉन्च, तर तो म्हणाला मी तुझ्या प्रीमियरला येईन, आणि तो आला होता. किंवा शाहरुखला मला एक क्लोजअप हवा होता एका फिल्मसाठी, तर त्यांनी स्वतःच कॅमेरा स्वतःच सगळं केलं होतं. सो आय एम नॉट इन टच विथ दॅम, बट आय नो इफ आय रिअली फील समडे I think I should be able to reach to them. I don't know when, but I leave that because I'm not too keen to, त्यामुळे I think they both are wonderful. तुम्ही इतके वर्ष दोघांना कामाच्या माध्यमातून ओळखताय, कामही केलंय शाहरुख सोबतही. वाटलं होतं की हे स्टार बनतील त्यावेळेला? ऑफकोर्स नॉट. शाहरुख मी म्हणू शकतो की तो मेन रोल करायला आला होता, पण तो तर नेहमी तेव्हा म्हणायचा मी फक्त टेलिव्हिजन करेन, असं म्हणायचा तो. तेव्हा माझा एक मित्र होता, सिनियर होता आम्हाला, पवन मल्होत्रा. तो मला म्हणाला होता मॅक ये झूठ बोल रहा है, पहिली अपॉर्च्युनिटी मिळाली ये फिल्म करेगा, असं पवन मल्होत्रा. आणि आमिर मला कळायच्या आधी तो शिकला सगळं, असं मी म्हणू शकतो. आणि तो कसा लो प्रोफाईल होता ना. सी शाहरुख वॉज नेवर लो प्रोफाईल. शाहरुख वॉज ऑन युअर फेस. की त्याचं पहिलं फिल्मफेअर घेताना तो म्हणाला वन डे आय विल टेक लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड. मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या वेळी तो बोलला होता. सो ही इज सो मच अप फ्रंट देअर. आणि आमिर तेवढाच मेलोड आहे, तेवढाच लो प्रोफाईल आहे. त्यामुळे ते बोथ आर दॅट इज वाय दे बिग 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 बिग. त्यांची फिल्मोग्राफी खूप इंटरेस्टिंग आणि इट हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू films and audiences and happiness and they have entertained. सर, तुम्ही आता बालपणीच्या मित्राचा उल्लेख केलात, आशुतोष गोवारीकरांचा. सो आत्ता तुमची मैत्री कशी आहे? कारण तुम्ही म्हणालात की मित्र मी कोणाचाच नाही आहे. सो आत्ता तुमची मैत्री कशी आहे? म्हणजे तसं आशू बरोबर डेफिनेटली. म्हणजे आशुतोष, आय हॅव हिज नंबर आणि आशुतोषला आय कॅन कॉल. आणि मी जर कुठलं नाटक करतोय किंवा तर माझी तालीम बघायला मी त्याला बोलवतो, तो येतो. किंवा मी आता सिनेमामध्ये काही इंटरेस्टिंग काम केलं त्याला पाठवतो, ही वॉचेस. किंवा मी काही लिहिलं तर वी मीट, वी टॉक, वी ब्रेनस्टॉर्म. आणि इनफॅक्ट आम्हाला दोघांनाही असं वाटतं की वी शूड ॲक्ट टुगेदर. इज अ व्हेरी गुड ॲक्टर. म्हणजे त्यांनी कमी स्वतःला युटिलाइज केलं असं मी म्हणेन. त्यांनी ॲज अन ॲक्टर स्वतःला अजून एक्सप्लोर करायला हवं. तर मला असं वाटतं की मला आणि त्याला मिळून आम्हाला जर काही स्क्रिप्ट मिळालं तर वी वूड लव टू मेक अ मराठी फिल्म की विथ मी अँड हिम टुगेदर. लेट्स सी इफ वी फाइंड वन विल ॲक्ट. प्रेक्षक सुद्धा वाट बघताय त्याची, है ना. लेट्स सी. पण पुन्हा थोडं मागे येईन. लगान इतका हिट झाला, सुपर हिट झाला, तर त्यानंतर थोडं वाईट वाटलं का की नाही अरे मी होकार द्यायला पाहिजे होता, असं वाटलं का? इज नो रिग्रेट. मला वाटतं त्या वेळेचे ते डिसिजन्स असतात आणि त्या वेळेत जाऊन मग आता नवीन हे सक्सेसफुल झालं म्हणून मला वाटते ते चुकीचं होईल. तसं बघणं चुकीचं होईल. इनफॅक्ट आय वॉज सो हॅपी की लगान बिकेम लगान. आणि त्याच्यात खूप मेहनत आहे, म्हणजे टू मच मेहनत आहे. आणि इनफॅक्ट मी तेव्हा संक्रांतीला कंदील उडवायचो खूप पतंग नेमाने. तर त्या संक्रांतीला तर मी रात्री कंदील 21 कंदील आणि ते सगळे जळत होते. म्हटलं दिस इज गोइंग फॉर लगान. सो आय हॅव बीन आय नेवर फेल्ट that I have lost onto any opportunity. Never. मकरंद देशपांडे हे नाव मराठीत ऐकलं की आता असं समीकरण झालंय की डॅडी किंवा चुकीला माफी नाही, हे म्हणजे सर्वश्रुत झालंय. म्हणजे तुम्ही येणार हे कळलं तेव्हा आमचा बॅकस्टाफ जो आहे तो सगळं एकमेकांना म्हणून दाखवत होता चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. तर मला त्याच सिनेमाकडे यायचं. त्याचे 2 पार्ट केले. या सिनेमाच्या निमित्ताने अरुण गवळींची भेट झाली का आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती तुमचं कॅरेक्टर बघून? मी फिल्म ॲक्च्युली पहिला पार्ट झाल्यानंतर भेटलो आहे. कारण का मी ते प्रतिक्रिया एवढीच होती त्यांची की एक तर तिकडे नवरात्री असते ना, तेव्हा मी गेलो होतो
तेव्हा ते नव्हते खरं तर. मी डॅडींच्या विषयात गेलो होतो आणि तिकडे आम्ही पार्ट 2 अनाऊन्स केला होता. तर पण त्या विषयात गेल्यामुळे तिकडचे लोक जे पाया पडले त्यांनी एकदम भरून आलं. म्हटलं म्हणजे डॅडींना केवढं प्रेम आहे डॅडींसाठी, आणि नक्कीच डॅडींचं त्यांच्यावर असेल म्हणून ते लहान मुलांना पण पायावर ठेवतात. तर डॅडींनी पाहिली आहे फिल्म पार्ट 1 पाहिली होती, आणि तेव्हा मी भेटलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, त्यांनी ॲक्च्युली आपल्या बायकोकडे बघून म्हटले होते की त्यांनी चांगलं केलं, खूप चांगलं केलं, खूप आवडलं. त्यांचं असं होतं की पार्ट 2 पण तुम्हीच करा. आणि पार्ट 2 नंतर भेटलो नाही, पण त्यांना आवडलं होतं काम, खूप खूप काम आवडलं. म्हणजे ते असं कोणाला तरी बोलले होते की कुठे इंटरव्ह्यूत बोलले की जितके सगळ्यांनी डॅडी केले त्याच्यात मकरंद देशपांडेंनी केलेले डॅडी खूप चांगले. महाराष्ट्रात तर कुठलाही उत्सव आला की त्याच्यानंतर ते येतं ना कोजागरी पौर्णिमेला, तसं लिहिलेलं असतं. कोजागरी पौर्णिमा दूध प्यायचं, चुकीला माफी नाही. असं काही झालं की वोट द्यायचं, चुकीला माफी नाही. तर ते डॅडींचं खूपच आहे. म्हणजे ते चुकीला माफी नाही तर काहीतरी, म्हणजे एखादं वाक्य हे वॉर्निंग हे डायलॉग होऊ शकतं, तसं ते झालंय. हे शोलेचं कितने आदमी थे, ते कसं डायलॉग होऊ शकतो तसं झालं ते चुकीला माफी नाही. म्हणजे इट इज इक्विव्हॅलंट टू दॅट. खरं आहे. पुन्हा एकदा सिनेमाकडे येईन. असे जेव्हा सिनेमे होतात किंवा इतरही वेळी रात्रीचं शूट असतं तेव्हा प्रँक केलं जातं एकमेकांना. असं अरे इथे भूत आहे, अमका आहे, तमका आहे, असं प्रँक केलं जातं. आपल्या या सिनेमाचं बराच दिवस शूटिंग चालू होतं, अंधारात होतं, कोकणात होतं आणि तरुण मंडळी जास्त होती. तर असं कुणी कुणासोबत प्रँक केलं का? तुमच्यासोबत असा काही किस्सा घडला का प्रँकचा, किंवा तुम्ही कुणासोबत केला का? काय मला बघूनच सगळे घाबरायचे, त्यामुळे काय मी करणार काय. आणि खरंच एवढी दाढी तू बघितली असेल तो लूक आणि ते सगळं तो मेकअप, मला वाटतं ऑलरेडी मलाच घाबरत असणार. पण ह्या मुलांनी आपापसात नक्कीच केलेलं आहे. आणि सांगायचे नाही पण घाबरायचं तर तो गौरव खूपच घाबरट आहे. म्हणजे आम्ही त्या शोला गेलो, हसताना हसायलाच पाहिजे, तर त्यांनी अल्ल्याड पल्ल्याड तर पल्ल्याड अल्ल्याड गेलं, भूत त्यांनी आणलं. पण ते भूत, ती आली मुलगी, आता माहिती आहे हसायचा शो आहे, तर तिलाही बघत नव्हता, असा वाकडा झाला होता. म्हटलं असा मग खरं भूत असलं काय. ते हे लोक आपापसात ते भूताच्या गोष्टी बोलायला लागल्यावर तो घाबरायचं वाटतं. भाग्यमला वगैरे माहिती असेल, पण नक्कीच ती यंग मुलं आहेत त्यांनी त्या एकमेकांना त्रास दिलाच आहे. मला वाटतं त्या गौरवला जे सांगायचं ना ते लोक, हे बघ इकडे काय करतो तू, वरती तो बसलाय, मला वाटतं तो त्याचाच भाग आहे. नाही तर एवढी झाडं कशी काय घेतली आहेत सगळ्यांनी, मग काय मग माणसांनी कुठे जायचं. तर पण माझ्याबरोबर कोणी मला फक्त सांगितलं नाही, डायरेक्टरने आता सांगितलं, तो जो वाडा होता ना त्याची पण खरी गोष्ट अशीच आहे जिथे आपण शूट केली, की तिकडे कसं तो दुखावला गेलेला एक नाग होता आणि मग ते नागदेवता दुखावलेली, आणि तो दर महिन्याला का आठवड्याला एक चक्कर मारतो. 200 वर्ष ते चालू आहे आणि आम्ही विदाऊट शूज फिरत होतो आणि वाड्यात अलाउड नव्हतं. वा, सगळं आता सांगतो तू. मला इथे एक प्रश्न थोडासा असा की भूत आणि आत्म्याविषयीशी संबंधित सिनेमा आहे एकंदरीत, आणि आपण मगासपासून यावर बोलतोय, पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आणि असंही म्हणतात की आपल्या आयुष्यातनं जी व्यक्ती लांब जाते, निघून जाते, तिचं निधन होतं आणि तिथं पुढे आत्मा अनंतात विलीन होतो, हे आपल्याला माहिती आहे. आपली आवडती व्यक्ती मकरंद देशपांडे यांना जर संधी मिळाली तर अशा आपल्या आवडत्या कोणत्या व्यक्तीच्या आत्म्याशी त्यांना बोलायला आवडेल? अरे आई, आणि काय आत्मा. आणि माझी आई तर जेव्हा गेली तेव्हा मी घरी नव्हतो त्या रात्री, त्यामुळे ते खूपच मला, मग मी त्याच्यावर एक नाटकही लिहिलं, माइंड ट्रान्झिट, की आपल्याकडे एक जेव्हा पिंड बनवलं जातं, पिंडदान असतं,
त्यावेळी असं म्हटलं जातं की हे तुमच्या म्हणजे त्या आत्म्यासाठी हे शेवटचं अंतिम भोजन आहे की जी वैतरणी आहे म्हणजे जी नदी आहे ती पार करून जायला हे भोजन आहे हे ते. तर तेव्हा मग मी विचारलं होतं त्यांना म्हणजे काय नदी म्हणजे काय. ते म्हणाले शास्त्रात लिहिलं आहे काल्पनिक आहे. मग मी तोच भाग पकडला आणि ते नाटक लिहिलं की माय इन ट्रान्झिट की ती जी नदी पार करताना एक परत शास्त्रांनी तुम्हाला दिलेला आहे चान्स की तुम्ही भेटू शकता. मग तो आपल्या आईला भेटतो तिकडे अल्ल्याड आणि पल्ल्याड जाताना तिची जर्नी असं ते एक नाटक लिहिलं होतं. पण येस आय गेस म्हणजे तुम्ही आता मराठीत हिंदी जसं आपण सुरुवातीला म्हटलं वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करता. मराठीमध्ये असे कोणते दिग्दर्शक आत्ताच्या घडीला आहेत ज्यांच्याविषयी तुम्हाला कुतूहल आहे आणि त्यांच्या कामाविषयी तुम्हाला वाटतं की बाबा इंडस्ट्रीत हे काहीतरी करू शकतील? पण तसे जुने तर खूपच आहे. म्हणजे मला असं वाटतं महेश मांजरेकर इज अ व्हेरी बिग नेम. आय थिंक तो एक दिग्दर्शक आहे असं मला वाटतं की ज्याला नाट्य काय असतं कथानकातलं आणि त्याचं माउंटिंग काय असतं किंवा सिनेमाला नटही लागतात व्हिज्युअलही लागतं या सगळ्याचा आणि म्युझिकही लागतं ज्याचे समज आहे आणि स्वतः नट चांगला आहे. म्हणजे महेशला तर मी नट होताना बघितलं आहे की जो आफ्टरनून न्यूजपेपरचे सगळी कोळी सोडवायचा तो एवढा अतिशय हुशार. डॉक्टर अनिल बांदिवडेकरनी त्याला नट म्हणून कास्ट केलं होतं आणि तो मग रायटर त्याला तो हुशार बेसिकली. पण आणि त्याची भूक खूप आहे हंगर खूप आहे. यू कॅन सी एवढा माणसाकडे एक सब्जेक्ट सांगताना त्याला 4 सब्जेक्ट त्याच्या डोक्यात असते. त्याची समज खूप छान आहे ड्रामाची म्हणजे त्यातला ड्रामा काय कथानकातला. नंतर सिनेमा या दृष्टीने ते नागराज इज अ व्हेरी फाईन फिल्म मेकर आणि त्याचं ह्युमन अंडरस्टँडिंग हे सिनेमॅटिक कारण का ही अंडरस्टँड्स बिहेवियर मोर दॅन कथानक. मला वाटतं त्याचं कथानक कमी असतं त्याचे ह्युमन क्रायसिस जास्त असतात आणि तो सिनेमॅटिकली ते शूट करतो. एखादे इश्यू घेऊन परेश मोकाशी हा फार्सिकल जाताना स्टायलाइज ह्युमरकडे जाणारा माणूस ज्याचं त्याला कळतं. म्हणजे नाहीतर स्टायलाइज म्हणून लोक फिजिकल ह्युमर करतात आणि त्यांना वाटतं ते स्टायलाइज आहे. फिजिकॅलिटी इज नॉट स्टायलायझेशन इट्स द एक्सटेन्शन हाऊ यू यूज युअर स्किल्स आणि सिच्युएशनली त्याला आपण ठरवलं आहे की आपण असं करणार आहोत आणि मग सगळे नट त्या मोल्डमध्ये जातात. अगदी कॅमेरापासून सगळं तसं चालतं. मी त्याची हल्लीची फिल्म नाही पाहिली पण मला वाटतं ही इज अ इंटरेस्टिंग प्रायोगिक मेन स्ट्रीम फिल्म मेकर. बरेच नवीन खूप लोक आहेत जे मला वाटतं टिंग्या ज्यांनी बनवली होती तो कोण हडवळे. मग मी टिंग्या नावाची फिल्म बघितली होती आणि आय वॉज ब्लोन. किंवा 1,000ची नोट का 10,000ची नोटची 1,000ची नोट. इंटरनॅशनल सिनेमा त्यातला अभिनय कोणा त्याच्यात संदीप होता त्याच्यात नट खूपच सगळेच चांगले होते. गणेश यादव होता खूपच अप्रतिम नट आणि चव्हाण नाही का उषा चव्हाण मुळात तो सिनेमा अप्रतिम सिनेमा. मला वाटतंय इंटरनॅशनल तिथे होता तो चित्रपट. मराठीत जितका जसा लयभारी होऊन गेला जसे येऊन गेले मला वाटतंय मराठीत एक तर म्युझिक डिरेक्टर्स पण फार छान आहेत. अजय अतुल आय थिंक त्यांनी ग्रँड्युअर आणलं पण तसंच एक शैलेंद्र बर्वे आहे फार त्याचे वारीचं गाणं वगैरे फारच छान. बरेच आहेत मला वाटतं. अजित परब आहे
आपला कोण आहे? अभिनय. आमच्या फिल्मचा बघ ना, अभिनय जगताप. काय म्युझिक आहे. आय थिंक वी रिअली हॅव ॲज सिनेमा म्हणून. आणि हल्ली सिनेमॅटोग्राफर्स किती छान आहेत. आमच्या फिल्मचं योगेश, अरे फारच अशा चित्रपटाला सिनेमॅटोग्राफी पण तशी पाहिजे, भूताचं फील देणारी ती त्यांनी केलेली आहे. आत्ताचा जो प्रश्न आहे तो थोडा राजकीय आहे. हल्ली नट राजकीय बोलणं खरं तर टाळतात, पण तुमच्यासारखे काही मोजके नट आहेत जे प्रतिक्रिया देतात. तर सध्याच्या महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे आत्ताचं नाही, गेल्या 2 वर्षातलं जे काही बदलतं आहे आणि 4 जूनला आपलाच निकाल आहे, तर त्या निकालात निघण्यापूर्वीची काय प्रतिक्रिया आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी एक नट म्हणून, विचारी नट म्हणून काय वाटतं की हे काय सुरू आहे सध्या? मला वाटते राजनेता आणि अभिनेतामध्ये नेहमीच फरक आहे. कारण का राजनेता हा काही कारणाने राजकारण करत असतो. अभिनेत्याला एकच कारण असतं, ते म्हणजे कथानकाचं आपल्याला दिलेलं पात्र जे त्यांनी लिहिलेलं नाही आहे ते अर्थपूर्व लोकांपर्यंत पोहोचवतं. राजकारणात अर्थ पूर्ण नाही करत, स्वार्थ. कथानक कुठले असो त्यातला त्यांचा असलेला स्वार्थ किंवा त्यांच्या पक्षाचा असलेला स्वार्थ, त्यामुळे सत्य कुठेतरी राहून जातं. म्हणजे त्या वेळेला त्या स्वार्थाने दाखवलेलं सत्य. आमच्यासाठी कसं आहे की फिल्म किंवा कधी फसते, जेव्हा कथानक फसतं तेव्हा नटही फसतो. तिथे असं नाही. तिथे कथानक जरी फसलं तरी तो फसत नाही. त्यामुळे आताची जी सद्यस्थिती आहे की ज्याच्यात कोण कोणाचा, कोण कशाला कोणाचा, कोण किती वेळ कोणाचा, असे प्रचंड प्रश्न आहेत. आणि ते निकालामुळे काही कळणार आहे का तर आय डोंट नो. पण एवढं नक्की आहे की सगळं तात्पुरतं आहे. राजकारण आता स्थायी स्वरूपाचं नाही. मला वाटतं इट इज टू मच अ मोबाईल काइंड ऑफ अ व्हेरी टेम्पररी राजकारण आहे. इट्स लाईक अ इन्स्टा पोस्ट, इन्स्टा स्टोरी. इट्स अ राजकारण ऑफ अ डे, 24 hours, and you miss it and next story is on. And so another story is on. So you don't want to even know what was the story. So, and the story is on its own, डिलीटही होतात किंवा संपूनही जातात. That's how it is, नाही का? So yes, I can say that फार कारण नाही राहिलं आहे समाजाचं. समाजासाठी बोललं जातं, पण आणि समाजालाही मला असं वाटतं की तो जो एक IT सेल नावाचा प्रकार आला आहे ना, म्हणजे जो काही सोशल मीडिया जो भाग आला आहे. मला एक प्रश्न विचारला होता कोणी की ते ट्रोल करतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी म्हटलं जर तुम्ही त्यांची प्रशंसा घेऊ शकत असाल तर त्यांचं ट्रोलिंगही तुम्हाला घ्यावं लागेल. पण ते ट्रोल तुम्हाला कधी करतात जेव्हा त्यांना वाटतं की कुठल्या तरी त्यांच्या पक्षाच्या विचारधारेबरोबरच्या विरुद्ध गेलं आहे किंवा धर्माविरुद्ध गेलं आहे, तेव्हा ते तुम्हाला ट्रोल करायला लागतात. किंवा तुम्ही दुसऱ्या धर्माविषयी काहीतरी चांगलं बोललात किंवा दुसऱ्या देशाविषयी चांगलं बोललात तरी ते आवडत नाही. त्यामुळे त्याला किती महत्त्व द्यावं हे तुम्ही ठरवा. आणि सोशल मीडियावर जी माणसं तुम्हाला दिसत नाहीत ती तुमच्याविषयी वाईट बोलत आहेत, त्याचं एवढं वाईट मानून घेऊ नये. मला वाटते त्यापेक्षा जे दिसत आहेत आणि ते जे बोलत आहेत त्यांचं ऐकावं. कारण जे तुम्हाला भेटून जर काही बोलणार असतील, मला वाटते दे आर फार मोर इम्पॉर्टंट. इवन इफ समबडी वॉन्ट्स टू अपोज यू,
if they come to you and they say you have said something wrong, I think that they are more welcome. त्यामुळे राजकारणाबद्दल मी बोलणं, आणि माझा काहीच पिंड नाही आहे, राजकारण हा माझा पिंड नव्हे, पण काही लीडर्स हे नक्कीच तुम्हाला एक महाराष्ट्रातला एक, मी जो मोठा होत गेलो तेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलायचे तेव्हा ऐकायला आवडायचं. यू अग्री, यू डोंट अग्री, यू हॅड नो चॉईस बट टू लिसन टू इट. एवढी ताकद की अगदी अलीकडे म्हणजे काही वर्ष मला वाटतं राजसाहेबांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत, आय थिंक यू कॅन जस्ट लिसन टू दॅट. की एक क्वेश्चन्स, अर्थपूर्ण प्रश्न, त्याची अगदी छान डिस्क्रिप्शन सहित अगदी दिलेली उत्तरं, ज्याच्यात इतिहास तुम्हाला समजतो, राजकारण त्यातलं समजतं, आणि एक व्यवस्था तुमच्या समोर मांडली जाते. असं जेव्हा तुम्ही एक अभ्यासू वृत्तीची माणसं सुद्धा एंटरटेन होतात, तर मला असं वाटतं की ते जर परत आलं, ती नम्रता, ती एक सत्सद विवेक बुद्धी लागते राजकारणालाही, ती परत यावी. आणि आय मीन वी ऑलवेज लव्ड राज ठाकरे, अँड यू फील इज अ पॉवरफुल मॅन अँड अ ग्रेट ओरेटर, आय वुड से. पण देन यू नो देर आर सो मेनी वंडरफुल पीपल, यू नो, वेन यू लिसन टू. जसं गडकरी साहेबांना ऐकतो तेव्हा यू वॉन्ट टू लिसन टू, you know, you want him to say something rather than anything else. You know, there are speakers whom you want to listen to, and then but they all somewhere are not speaking what they are. And I think soon, I hope, निकाल हे काही उत्तर असू नये असं मला वाटतं. निकालामुळे गोष्टी बदलतात, I don't think that is how it happens. I think it happens somewhere else. निकाल हा, देर इज सम, जसं एक मॅच असते आणि मग IPL मध्ये इव्हेंच्युअली सम टीम विन्स, पण त्याच्यामुळे IPL इज नॉट गोइंग टू चेंज. सो आय थिंक दॅट्स, आय विश आय न्यू मोर टू स्पीक अबाउट इट, बट आय डोंट नो सो मच दॅट आय शुड बी एबल टू स्पीक. थँक्यू सो मच. मकरंद सर, तुम्ही इथे आलात आज लोकमत फिल्मीच्या ऑफिसमध्ये आणि इतकं भरभरून आपण गप्पा मारल्यात. काही प्रश्न आमच्या मनात होते ते आम्ही विचारले, कारण इतर इंटरव्ह्यू ऐकणं आणि त्यातनं जाणून घेण्यापेक्षा फेस टू फेस त्या व्यक्तीकडनं आपण जाणून घेण्यात एक वेगळी मजा असते. आणि अल्याड पल्याडच्या निमित्तानं आम्ही तो आनंद अनुभवला, आणि अर्थातच आम्ही एक्सायटेड आहोत थिएटरमध्ये जाऊन आता अल्याड पल्याड पाहायला. कारण का हा चित्रपट फोनवर किंवा OTT प्लॅटफॉर्मवर बघण्यासारखा नाही. त्याचं म्युझिक, साऊंड इफेक्ट, सिनेमॅटोग्राफी, ॲक्टर्स, कथानक आणि प्लीज एक्सपिरियन्स करा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. निश्चित ही भीती आम्ही थिएटरमध्ये जाऊनच अनुभवू. सो आपण सगळेच जाणार आहोत थिएटरमध्ये. प्रेक्षक हो, अल्याड पल्याड पाहायला. आणि अर्थातच तुम्ही इथे आलात, आमच्याशी खूप मनापासून बोललात, त्याबद्दल खूप खूप आभारी. थँक्यू. थँक्यू.